सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता, तेही फक्त एक फोन कॉल करून। प्रेक्षको, एक श्लोक आठवतोय तो असा, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रम्यन्ते तत्र देवता। म्हणजेच जेथे स्त्रियांना पूजनीय समजले जाते तिथेच देव वास्तव करत असतो आणि असे जर नसेल तर तेथील सर्व कामे ही निष्फळ ठरतात। हे सांगण्यामागचा उद्देश हाच की अनादी कालापासून स्त्रियांना पूजनीय स्थान दिले आहे। पूर्वीच्या काळच्या आणि सध्याच्या काळातल्या स्त्रियांचे कामाचे स्वरूप जरी बदललेले असले तरी भावनिक आणि मानसिकरित्या ते अजूनही त्याच टप्प्यातून जात असतात। बाल्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत अविरत आणि प्रत्येक काम प्रेमळपणे करणारी स्त्री स्वतःकडे मात्र दुर्लक्षच करत असते। प्रेक्षको, स्त्री असो नाहीतर एखादी मुलगी असू दे, ती कितीही शिकली तरी समाजाकडून किंवा कुटुंबाकडून तिच्या काहीतरी अपेक्षा असतात। त्यामुळे सध्याच्या युगातली स्त्री ही एकीकडे आधुनिक जीवनशैली आणि एकीकडे कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी सांभाळताना कुठेतरी स्वतःला खूप जास्त झोकून देत असते। त्यामुळेच आजकाल बऱ्याच जणींच्या तोंडी एक नाव ऐकू येतं आणि ते म्हणजे पीसीओडीचं। म्हणूनच आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे स्त्री बीज ग्रंथीतील गाठी आणि आयुर्वेद। हे पीसीओडी म्हणजे काय, तो कशामुळे होतो, आजकालच हा आजार दिसू लागलाय का जास्त, याशिवाय आयुर्वेदीय उपचार कोणते, या आणि इतर अनेक प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत। यासाठीच आज आपण आमंत्रित केले आहे आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांना। नमस्कार डॉक्टर, हॅलो डॉक्टर मध्ये आपले स्वागत। वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत। गेल्या 30 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। श्री विश्ववती आयुर्वेदीय चिकित्सालय कोल्हापूर येथे ते प्रमुख चिकित्सक आहेत। तसेच नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणूनही कार्यरत आहेत। कॅन्सर, वंध्यत्व, हृदयरोग, गतिमंदत्व, मतिमंदत्व व क्रिटिकल इलनेसेस या आणि इतर अनेक आजारांमध्ये त्यांचे प्रावीण्य आहे। आपला कार्यक्रम सुरू राहणारच आहे, पण आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, कारण तुमच्या मनातली प्रश्न आणि आमच्या तज्ञ डॉक्टरांची उत्तरं घेण्यासाठी आमचा फोन नंबर तुम्ही त्वरित लिहून घ्या। 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 24908050 24988050। कार्यक्रमाला सुरुवात करूया, पण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आजचा जो आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे स्त्री बीज ग्रंथीतील गाठी आणि आयुर्वेद म्हणजेच पीसीओडी, या विषयाला अनुसरूनच तुम्ही प्रश्न विचारावा। प्रश्न विचारताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल। याशिवाय आजच्या कार्यक्रमातले आपले तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेक नंतर दाखवणार आहोत। त्यावेळी कृपया तो आपण टिपून घ्यावा, अथवा एक आयडिया अशी की आपण आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्यावा, म्हणजे तो तुमच्याकडे सदैव सेव्ह राहील। कार्यक्रमाला सुरुवात करूया। सर, तुमची सांगण्याची पद्धत किंवा ज्या काही आहेत त्याच्यामुळे खूप आपले लांबून प्रेक्षक आहे। एक अगदीच थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण तो फार गरजेचा आहे म्हणून मी घेते तुमच्या परवानगीने। सर, मनोज पांडे यांचं पत्र आले नागपूरवरून आणि त्यांना क्रोनिक डिसीज, किडनी डिसीज फेल्युअर आहे, पेशंट आहे, तर त्यांना सर काय सांगता येईल आपल्याला? आता आर्थिक विवंचनाची खूप अशा पद्धती या रुग्णांच्या मध्ये होत असते। तर नागपूरमध्ये आपल्या विश्वनाथ महाराज रुकडी ट्रस्ट कोल्हापूरची एक शाखा आहे आणि तिथं बरेच वैद्य जे आहेत, अनिल लुकेरे वैद्य आहेत, कपिल पेशणे सर म्हणून आहेत, शिल्पा भंडारवार म्हणून आपली एक विद्यार्थिनी तिथे आहे। तर ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना आयुर्वेदिक औषध आहे ते उत्तम पद्धतीने देऊ शकतील, मोफत देऊ शकतील। आणि इतर घरच्या लोकांना काही आजारपण वगैरे असतील तर त्याची औषधं सुद्धा आपल्या ट्रस्टतर्फे त्यांना मोफत मिळू शकतील। त्यांनी काही काळजी करू नये आणि डायलिसिसच्या मधला अंतर जे आहे ते वाढण्याच्या हिशेबाने सुद्धा काही उत्तम औषध आणि खाणं जे आहे त्याचा सल्ला सुद्धा ते देतील। त्यांनी काही काळजी करू नये। नक्कीच मनोजजी, तुमच्या प्रश्नाचं अगदी सरांनी छानपैकी उत्तर दिले, पण आपण सरांचा पत्ताही दाखवत असतो, तिथेही तुम्ही संपर्क साधू शकता। सर, विषयाला सुरुवात करूया खऱ्या अर्थाने। सर, आयुर्वेदामध्ये पीसीओडी याचा काही उल्लेख आहे का?
कसं आहे, बीजग्रंथींचं वर्णन हे आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. अंतःफल असा त्याचा शब्द आहे संस्कृतमध्ये. आणि वृषणग्रंथी पुरुषांच्यातल्या आणि बीजग्रंथी यांच्या संबंधाच्या तो श्लोक आहे आणि त्याच्या हिशोबाने याचं वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. बीजग्रंथीतून बीज उत्पन्न होतं आणि फलधारणेसाठी ते उपयोगी पडतं, हा जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी अभिव्यक्त होतो. महत्त्वाची बाब अशी आहे की याचा ब्रह्मचर्याच्या, स्त्रीच्या ब्रह्मचर्याशी संबंध असतो. जसा वृषणग्रंथींचा हा पुरुषांच्या बाबतीत असतो तसा. आणि आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 गोष्टींच्यावरती आयुष्याची सगळी जी इमारत आहे त्याचा डोलारा अवलंबून असतो. त्या अनुरोधाने योगशास्त्राच्या हिशेबाने, मुलं होण्याच्या हिशेबाने, स्त्रीचं आरोग्य चांगलं राहण्याच्या हिशेबाने, तिचा मानसिक रजस्राव चांगला उत्पन्न होण्याच्या हिशेबाने असं बीजग्रंथींचं वर्णन जे आहे ते आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सर तुम्ही म्हणतात की स्त्रियांच्या आरोग्यासाठी म्हणजे ते एक कवच कुंडलच असतात की स्त्रियांचं आरोग्य अबाधित राहतं. सर यांची रचना म्हणजे थोडक्यात तुम्ही सांगितले, पण ते कुठे असतात नक्की? आता गर्भाशयाच्या संबंधाने अनेक कार्यक्रम लोक आपले बघत असतात, सुज्ञ आहेत सगळे आपले प्रेक्षक. त्यामुळे अंतःफल किंवा बीजग्रंथी जे आहे त्या गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला आणि बीजवाहिन्यांच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवलेले असतात. आणि त्यांचा संबंध जो आहे तो ओटीपोटाच्या हिशोबाने आपण जास्ती लक्षात घेत असतो. त्याच्या आधी ब्लॅडर नावाचा जो भाग आहे, मूत्राशय जे आहे ते असतं. नंतर मग गर्भाशय आणि मग रेक्टमचा भाग किंवा मलाशयाचा भाग असतो. आणि या बीजग्रंथींचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे असोसिएटेड ऑर्गन जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत. हा खूप छान प्रश्न विचारला विनयाजी तुम्ही. कारण मलाशयामध्ये असलेला जो मळ आहे त्याची एक विशिष्ट उष्णता असते आणि त्या उष्णतेवरती गर्भाशयातला गर्भ हा वाढत असतो. म्हणजे कोंबडी जसं अंड उभवत असते तसं. म्हणजे ॲपरंटली जर बघितलं तर गायनॅकॉलॉजिस्टला असं काही वाटत नाही की मलाशयामधला मळ जो आहे त्याची पीएच कशी आहे किंवा कन्सिस्टन्सी कशी आहे आणि त्याचा कुठंतरी संबंध आपल्या गर्भाशयातल्या गर्भाशी किंवा बॉडी फिजिओलॉजी जी गर्भाशयाची आहे त्याच्याशी आहे हे माहीत नसतं. पण आयुर्वेदाने याचा विचार खूप जवळचा केलेला आहे. त्याच्याबरोबरीने मूत्राशय जे आहे त्यातलं मूत्र आणि त्याच्या ठिकाणी होणारी इन्फेक्शन्स किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा एकच पेरिटोनियल लाईनिंग वरनं गेलेलं असल्या कारणानं गर्भाशयाशी साक्षात संबंध सुद्धा येऊ शकतो. पण कोण कोणाच्या जवळ आहे ह्याचा सुद्धा परिणाम गर्भाशयावरती येत असतो. आणि म्हणून ज्यांना मुलं होत नाहीत आणि काही कारणं आढळत नाहीयेत, सगळं नॉर्मल आहे असं ज्यावेळेला वाटतं आणि आपलं दैवच फुटकं आहे असं लोकांना वाटतं, त्यावेळेला त्यांनी जरूर जवळच्या वैद्याचा सल्ला घ्यावा. मलाशयात तरी दोष असतो किंवा मूत्राशयात तरी असतो. मूत्र उत्पन्न होण्याच्या घटनेमध्ये दोष असतो किंवा मल उत्पन्न होण्याच्या घटनेमध्ये दोष असतो. म्हणजे पचनाशी संबंधित या गोष्टी असतात आणि ह्या जर सोडवल्या गेल्या तर चुटकीसरशी त्याची उत्तरं मिळतात असं होतं. त्यामुळे एक शास्त्र समजलं आणि तिथं जर आपल्याला अपयश आलं तर दुसऱ्या शास्त्राचा आधार घ्यायला पाहिजे. कारण सिद्धांत बदलले की लिमिटेशन्स बदलतात आणि साध्यासाध्य बदलतात. बरोबर आहे. सिद्धांतावरच आयुर्वेद आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जो आयुर्वेदाचार्य असतो त्याच्या परीने तो नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उपचार सुचवत असतो. म्हणून नेहमीच जवळच्या तुमच्या वैद्याकडे जाऊन योग्य सल्ला घ्यावा. सर, पीसीओडी हा इतका म्हणजे आजकाल आजार ऐकायला मिळतो ना की 10 पैकी 5-6 जणी, स्त्रिया असो किंवा मुली असो, त्यांना हा आजार दिसतो. अगदी वयाचंही त्याला काही लिमिट नाहीये. बरोबर आहे. हा आजार होण्यामागे काय कारण आहे? कसं आहे, हा एक खूप छान प्रश्न आहे. आपलं वागणं, खाणं, पिणं इतकं आता निसर्गाच्या विरुद्ध झालेलं आहे किंवा कृत्रिम झालेलं आहे की ह्या प्रत्येकाचे टोले जे आहे ते आपल्यावरती बसत आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं काय आहे तर आपली भूक जी आहे, जाठराग्नी, तो खूप चांगला असायला पाहिजे. आणि तो जर व्यवस्थित असेल तर शरीराला कोणतेही आजार उत्पन्न होत नाही. हे जर एकदा लक्षात घेतलं तर आपण जे खातोय त्यातनं रक्त उत्पन्न होणार आहे. शरीरातले रसरक्त मांसमेध अस्थिमज्जा शुक्र हे धातू उत्पन्न होणार आहेत. आपलं पचन व्यवस्थित असेल तर आपलं मन चांगलं राहणार आहे. अन्नातून पुन्हा आपल्या मनाची उत्पत्ती जी आहे ती चांगल्या पद्धतीने होत असते असं छांदोग्य श्रुतीत लिहिलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात जर घेतल्या ना तर खाण्यापिण्याचे नियम हे खूप महत्वाचा रोल प्ले करतात ज्यावेळेला पीसीओडीचा त्रास असतो त्यावेळेला. तर वेळेवरती जेवणं, 2 वेळेला 12 तासातून 2 वेळा जेवणं आणि 24 तासात एकदा भूक लागणं, असं जर शौचाला जाणं असं जर व्हायला लागलं तर 28 ते 30 दिवसांनी स्त्रियांना मासिक रजस्राव जो आहे तो सुरू होतो. आणि हा रिदम बदलण्याचं कारण काय आहे? केव्हाही उठायचं, काहीही खायचं आणि त्याचा काही विधी निषेध आता राहिलेला नाहीये. त्यामुळे 6 तासातनं एक पचन पूर्ण झाले आणि पुन्हा 6 तासांत दुसरं खाल्लेलं आहे असं भारतीय लोकांनी जर केलं गेलं तर त्यांच्या शरीरामध्ये उत्तम पद्धतीचे आरोग्याचे बदल होतात आणि मग स्त्रियांचं आरोग्य जे आहे ते उत्तम पद्धतीने चांगलं राहू शकतं. हा पहिला भाग झाला. दुसरं, रजस्वला परिचर्या म्हणून एक भाग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. परिचर्या म्हणजे काय, कसं वागायचं, काय खायचं प्यायचं ह्याच्याविषयी जे नियम आहेत ते जर मासिक रजस्राव सुरू असताना जर पाळले गेले ना तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. म्हणून पूर्वीच्या काळी
बायका बाहेरच्या बसायच्या. तर गर्भाशय आतनं त्यावेळेला व्रणित असतं, जखम असते त्याला, आणि तुम्ही कसंही खाणं पिणं वागणं जर केलं त्यावेळेला, आणि त्या सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीत हल्ली टीव्हीवर दाखवतं सुद्धा की तिला पिरियड सुरू आहे तरी ती मुलगी कशी नाचते बागडते वगैरे. तर हा अतिशय मूर्खपणा आहे हा, खरं म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर. आणि आयुर्वेदाचा कोणताही विचार लक्षात न घेता ते तसं वागत असतात, आणि त्याची फळं म्हणून 10 पैकी 8 स्त्रियांना हल्ली मुलं व्हायला प्रॉब्लेम येतो, आणि त्याच्यामध्ये पीसीओडी हे एक महत्वाचं कारण असतं. तर कुठंतरी आपण आपलं भारतीय शास्त्र जे आहे ते समजून घ्यावं. 5,000 एक डॉक्टर जर असेल आणि 40 वर्षाचा अनुभव असेल तर ती लिजंड नाही असं आपण म्हणत असतो, आणि इथं 5,000 वर्ष आयुर्वेद ओरडून लोकांना सांगतोय की काय करायला पाहिजे आणि काय नाही, पण लोकांचं त्याच्यावर बिलकुल लक्ष नाहीये. म्हणजे जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हणतात ना, ते असं. नक्कीच. आपल्या खाण्यापिण्याच्या आहारामुळे नेहमीच बरेच आजार ओढवत असतात, आणि त्यातला हाही आजार असू शकतो हे खरंच वाटत नाही आपल्याला. आपल्याला एक फोन आलेला आहे. अरुणा बोलतायत उस्मानाबादहून. नमस्कार अरुणाजी. हॅलो, बोला. माझा प्रश्न आहे की माझी मासिक पाळी व्यवस्थित येत नाही, स्त्री बी चांगली वाटत नाही ती, आणि आता सध्या का नाही. आता सर फोन कट झालेला आहे सर, काय सांगाल? आवाजावरनं जर तिथं वय हे 25च्या आतलंच वाटत होतं, आणि जर रजस्राव व्यवस्थित होत नसेल तर भारतीय स्त्रियांना एक पुजलेला आजार जो आहे तो म्हणजे पांडुरोग किंवा अॅनिमिया असं बऱ्याच वेळा होतं, आणि मग आडातच नाही तर पोहऱ्यात येणार काही ठिकाणी. मग माझी रजस्राव व्यवस्थित न होणं एक कारण असू शकतं. तर सकस आहार घेणं, चौरस आहार घेणं ह्याच्यापेक्षा जास्ती मधुराम्ल, लवण, कटुतिक्त कषाय हे 6 रस जे सांगितलेले आहेत त्याचा आहारामध्ये वापर केला गेला तर डेफिशियन्सी फारशी उत्पन्न होत नाही. हा एक भाग झाला. उठसूट कामं पडतात स्त्रियांना, घरच्यांचं करायचं, दारच्यांचं करायचं, आणि त्याच्यामध्ये काय होतं, मलमूत्र विसर्जनाचा जो वेग असतो तो स्त्रिया अडवतात, आणि त्याचा अनेक पद्धतीने शरीरावरती टोला बसतो, मनावरती बसतो, आणि अनेक आजारांचं ते कारण म्हणून सांगितलेलं आहे. कारण मळ पडून राहायला लागला, मूत्र पडून राहायला लागलं ते रिएब्झॉर्व होतात त्यातली विष, आणि बॉडी सिस्टीममध्ये ती आल्यानंतर मेंदू, वृक्क वगैरे सगळ्याच्या ठिकाणी त्याचा परिणाम जो आहे तो येऊ शकतो. तर ते होत नाही ना, हे त्यांनी बघून घेणं गरजेचं आहे. कोठा साफ राहायला पाहिजे, अंगाला तिळाचं तेल जे आहे ते रोजच्या रोज लावलं जायला पाहिजे, आणि जर जमलं तर सोनोग्राफी वगैरे करून त्याचं कारण जर पीसीओडी हे जर असेल तर ते शोधून काढण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करायला पाहिजे. वेळेवरती जेवण, वेळेवरती झोप, वेळेवरती शौचाला जाणं, अंगाला तेल लावणं, प्राणायामासारखे व्यायाम जे आहे ते करणं, हा जर भाग त्यांनी सुरू केला तर आपोआप त्यांची पाळी जी आहे ती नॉर्मली येऊ शकते. त्याच्याबरोबर असलेले जे इतर आजार असतात, पांडुरोग आहे, मूळव्याध आहे, मनाशी संबंधित काही आजार आहे, वजन जास्ती आहे, कमी आहे, तर ह्या कृपा करून तुम्ही गोष्टी जवळच्या वैद्याकडे जाऊन दुरुस्त करा की पाळी तुमची नॉर्मल यायला. नक्कीच. सर बऱ्याच मुली असतात, म्हणजे काय होतं की पाळी नाही आली आणि म्हणून त्यावेळेला काय केलं जातं तर ते स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जातात आणि गोळी घेतात, पण या छोट्या छोट्या गोष्टींवर विचार केला जात नाही, आणि तोच खरं करणं गरजेचं आहे. सर आपण कारणांवर तर बोललेलो आहेत, पण जसं तुम्ही सांगितलं की मलमूत्राचा आवेग हा थांबवून ठेवणं, याशिवाय सर कुठली लक्षणं? कसं आहे, स्थूलपणा जर वाढलेला असेल तरी हा प्रश्न असाच भेडसावायला लागतो. अतिशय कृश स्त्री असेल तरी तिला हा त्रास होऊ शकतो. आपानाच्या क्षेत्रामध्ये गर्भाशय येतं आयुर्वेदाच्या हिशोबाने. 5 वायू सांगितले, प्राण, उदान, अपान, समान, व्यान. तर त्यापैकी आपानाच्या क्षेत्रामध्ये आहे, आणि अपानो अपानगः श्रोणी बस्ती मेडोरो गोचरः शुक्रार्थो शुक्रून मूत्रो गर्भ निष्क्रमण क्रिया असं त्याचं काम सांगितलेलं आहे. तर रजप्रवृत्ती ही त्या आपानाच्या क्षेत्रामधली गोष्ट आहे, आणि हा आपान जो आहे तो कटिरामध्ये किंवा कमरेच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती असतं, त्याचं काम जास्ती अभिव्यक्त होत असतं. तसं प्रत्येक पेशी लेवलवरती सुद्धा एक्सक्रिशनचं काम जे आहे ते आपानाचंच आहे. पण हे होत असताना मोठ्या आतड्यामध्ये उत्पन्न होणारा हा जो वात दोष आहे त्याचाच पुरवठा या सगळ्या 5 पंचप्राणांना होत असतो. कारण पक्वाशयातला जो वात आहे तो उत्तम पद्धतीने तयार होण्यासाठी कोठा साफ व्हायला पाहिजे, अन्न व्यवस्थित पचलं जायला पाहिजे. असं जर झालं तर कटुविपाकाचा मळ तयार होतो, आणि त्याच्यातून चांगल्या वाताची उत्पत्ती होते असं आयुर्वेद म्हणत असतो. त्यामुळे मलावष्टम हे एक कारण असतं, अतिकृशत्व हे एक कारण असतं, स्थूलपणा हे एक कारण असू शकतं, आम्लपित्त खूप जिरलेलं असेल तरी त्याचाही परिणाम असा येऊ शकतो, मलक्षयाचा असा परिणाम येऊ शकतो, अतिव्यवायाचा असा परिणाम येऊ शकतो. अशी अनंत कारणं त्याच्याशी सांगितलेली. पण रजस्वला परिचर्या न पाळणं, सुतिका परिचर्या न पाळणं, गर्भिणीची परिचर्या जी आहे ती न पाळणं, ही हल्ली आढळणारी कारणं जी आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावरची आहेत. अवेळी जेवण आणि जंक फूडच्या मागं जी हल्लीची तरुण पिढी लागलेली आहे त्याचा परिणाम ह्याच्यावरती खूप येतो. तिखट, आंबट, खारट हे जास्ती खाल्लं जातं, आणि कडू आणि तुरट जे आहे ते रस घेतलेच जात नाहीत, आणि त्याचा परिपाक म्हणून आपल्या शरीरामध्ये जे वेगवेगळे आजार उत्पन्न होतात त्यात रस आणि रक्त हे 2 धातू जे आहे ते बिघडून आपल्या गर्भाशयातला सगळा जो भाग आहे चांगला तो खराब व्हायला लागतो. आमाशयामध्ये 2 आहार रसाचे भाग बनतात. एक जो आहे तो रस, रक्त, मांसमेद या धातूंना वाढवतो, आणि दुसरं त्या रसधातूपासून स्तन्य आणि रज अशा 2 गोष्टी उत्पन्न होतात.
स्तन्याशयातलं स्तन्य जे आहे म्हणजे दूध जे आहे त्या रसधातूपासून आमाशयात तयार होतं, जठरामध्ये तयार होतं. आणि दुसरा जो भाग असतो तो गर्भाशयाकडे खाली जाऊन त्याचं रज तयार होत असतं, म्हणजे स्त्री रज किंवा जे पाळीचा रजस्राव आहे तो तयार होत असतो. म्हणजे तुम्हाला गर्भाशयात आजार दिसला की तिथंच बघायचं आणि गायनॅकॉलॉजिस्टकडे जायचं असं आयुर्वेदात नाही होत. आयुर्वेद काय करतो, आमाशयातलं पचन जे पहिला अवस्था पाक जो आहे तो दुरुस्त करतो की त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो गर्भाशयावरती येतो. हे इतकं साधं प्रकरण आहे आणि ह्या आमाशयाचा आणि मनाचा खूप जवळचा संबंध असतो. भावनिकता जी आहे ना ती या रसधातूच्या हिशोबाने लक्षात घ्यायला लागते. शब्दासहिष्णुता हे मानसिक लक्षण रसधातूच्या क्षयात सांगितलेलं आहे. आपण जेवायला बसलो आणि एखादी वाईट घटना आपण जर एकदम ऐकली किंवा पाहिली तर आपलं जठर जे आहे ते एकदम मुटकुळीसारखं बारीक होऊन जातं आणि नंतर 3-3 तास ते उघडत नाही. मग आतल्या आहार रसाचं त्या काय होत असेल आणि त्याचा गर्भाशयावरती येणारा इम्पॅक्ट हा न येणं असं होऊच शकत नाही. तर ह्या छोट्या छोट्या बाबींचा परिणाम आपल्या गर्भाशयावरती आणि वंध्यत्वावरती आणि बीजग्रंथीच्या गाठीवरती. नक्कीच. खूप गहन असं सरांनी सांगितलं आहे. बहुतेक सगळ्याच आजारांचं असं म्हटलं जातं की तुमचा आजार हा पोटापासून सुरू होत असेल, त्याच्यामुळे तुमची पचनशक्ती ही खूप चांगली असणं गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. वर्षा बोलतायत आपल्याशी गोरेगावहून. हॅलो. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. नमस्कार डॉक्टर. माझं वय 49 आहे आणि मला हेवी ब्लिडिंगचा त्रास होतो. तर माझे त्या अनुषंगाने 2-3 प्रश्न म्हणजे की त्या 5 दिवसामध्ये ब्लिडिंग थांबवण्यासाठी ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो तर त्या घेऊन चालतात का? किंवा समजा 7 दिवस वगैरे असं ब्लिडिंग होते तर ते सहन करत राहून ऑपरेशन शिवाय ते सहन करत राहिलं आणि पाळी जाण्याची वाट बघितली तर ते चालेल का? किंवा मग हा DUB म्हणजे काय प्रकार आहे? काय करावं? ऑपरेशन करावं का ते सहन करावं का हे गोळ्यांनी थांबवावं ब्लिडिंग? थँक्यू. तुम्हाला फायब्रॉइड वगैरे नाही ना? नाही, अगदी रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. म्हणजे सोनोग्राफीचे किंवा पॅप्समियर वगैरे मी करते दरवर्षी, पण त्याच्यात म्हणजे DUB असं ऑपरेशनसाठी त्यांनी लिहून दिलेलं कारण ते होतं. तर मी काय करावं? नाही, हे डिस्फंक्शनल युटेराइन ब्लिडिंग जे आहे ह्याच्यासाठी उपचार जे आहेत ते आता मी तुम्हाला सांगतो तेवढे तुम्ही करून घ्या. ओके, ठेवू का फोन? हो, धन्यवाद. एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की योनिमार्गातून स्राव होतो याचा अर्थ प्रत्येक वेळेला तो गर्भाशयाशी संबंधित असेल असं आयुर्वेद धरत नाही. रक्तपित्त एक आजार आहे असा शरीरातला की ज्याच्यामध्ये नाकाचा गुळणा फुटणं, डोळ्यातून रक्त येणं, कानातून रक्त येणं, तोंडातून रक्त येणं असं होऊ शकतं. आणि अधोग रक्तपित्त नावाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये योनिमार्गातनं, मूत्रमार्गातनं किंवा गुदमार्गातनं रक्त बाहेर पडतं. तर आता त्यांचं वय लक्षात घेतलं तर ते 49 आहे. पाळी जाण्याची काळ जो आहे तो जवळ यायला लागलेला आहे. तर त्यावेळेला एक्सेसिव्ह ब्लिडिंग बऱ्याच वेळा होतं. त्यांची आधी जर ट्युबेक्टॉमीचं ऑपरेशन झालेलं असेल तर त्याच्यात बऱ्याच वेळा सिस्टिक हायपरप्लाझिया असं लक्षण येऊन अति रक्तस्राव जो आहे रजस्राव होऊ शकतो. तर त्यांनी जवळच्या वैद्याकडे जावं. कोणतीही आयुर्वेदाची गोळी त्याच्यासाठी आता थांबण्यासाठी तुम्ही घेऊ नका आणि आधुनिक शास्त्राची तर मुळीच घेऊ नका. तुम्ही लघु वमन नावाची गोष्ट करायची. म्हणजे जवळच्या वैद्याकडे जाऊन छोटं उलटीचं औषध जे आहे ते घरच्या घरी घेता येतं ते घ्यायचं. प्रतिमार्गमचे हरणम रक्तपित्तम विनिर्दिशत असं एक सूत्र आहे. अधोमार्गातनं जर रक्त जात असेल तर उलटीचं औषध द्यायचं, ऊर्ध्वमार्गातून रक्त जात असेल तर जुलाबाचं औषध द्यायचं. असा फक्त गतिभेद जरी केला तर त्यांना बरं वाटणार आहे, ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे जे रक्त बाहेर पडतंय ते पॅप्समियर एक्झामिनेशन त्यांनी केलेली आहे, पण 8 पद्धतीचे दोष जे असतात ते आपल्या रजामध्ये असतात किंवा मासिक रजस्रावातल्या रक्तामध्ये असतात. वातादी कुणप ग्रंथी पुयक्षिणम मलावयम बीजासमर्थम रेतुआश्रम स्वलिंगैर दोषजम वदेत असा एक श्लोक आहे. तर 8 पद्धतीच्या दोषापैकी कोणता दोष त्यांच्या रक्तामध्ये आहे, वाहणाऱ्या रक्तात बाहेर पडणाऱ्या, हे ते जवळच्या वैद्यांच्याकडनं, स्त्री वैद्यांच्याकडनं किंवा इतर जेंट्स डॉक्टरकडनं तपासू शकतील वैद्याकडनं. आणि त्यानुसारचं औषध विविक्षित आहे ते दिलं की त्यांचं इतके दिवस ब्लिडिंग होणं हे होणारच नाही. 5 ते 7 दिवसाचं होतं म्हणजे फारसं होतंय असं नाहीये, पण त्यात गाठी वगैरे पडत असतील तर त्याची वेगळी ट्रीटमेंट करता येते. तर पाळीच्या काळात 4 दिवस तुम्ही पूर्ण विश्रांती घ्या. गोड रस जो आहे तो, कडू रस जो आहे तो आणि तुरट रस हे पोटामध्ये घेत चला तुम्ही. बाकीच्या गोष्टी कमी करा आणि त्याच्यावरून आता सांगितल्याप्रमाणे वैद्याचा सल्ला घ्या, म्हणजे तुमचं हे पहिल्याच महिन्यामध्ये थांबून जाईल. सर, DUB विषयी विचारले त्यांनी. ते हे ब्लिडिंग जे आहे अशा पद्धतीचं डिस्फंक्शनल युट्राइन ब्लिडिंग जे आहे त्याचं कारण जे आहे ते वैद्य लोक वेगळ्या पद्धतीने बघतात. तर रक्तपित्त हा आजार त्यांना असणार आहे किंवा अधोग अम्लपित्त नावाचा एक प्रकार असतो तो, किंवा गर्भाशयाशी संबंधित काही घटना असतील तर त्याही यांनी दुरुस्त होणार आहेत. त्यामुळे एवढी सांगितलेली ट्रीटमेंट नक्की त्यांना उपयोगी पडणार आहे. फायब्रॉइड्स नाही आहेत, पॅप्समियर नॉर्मल आहे, त्यामुळे मॅलिग्नन्सी किंवा कॅन्सरची भीती नाहीये. आणि वय असं आहे की आता पाळी जाण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्यांनी ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली तर मनावरती उत्पन्न होणारा जो परिणाम आहे मेनोपॉझल सिंड्रोम तो दिसणार नाही. पूर्वीच्या काळी हे नसायचंच आणि त्यासाठी लघुवमन हे उपयोगी पडणार आहे. नक्कीच. मनावर खरंच परिणाम होत असतो आणि तो खरंच टाळणं खूप गरजेचं असतं, कारण त्यानंतर दिसणारे जो चिडचिडपणा असतो, डिप्रेशन हे वाढू शकतं. तसंच आपण आपल्या कार्यक्रमात टिप्स दाखवत असतो जेणेकरून तुम्हाला मदत होईल.
होईल. बघूया आजची टिप्स काय आहे ती. केशर, खडीसाखर व गाईचे तूप एकत्र कडवून एक एक थेंब रोज रात्री नाकात टाकल्यास गाढ झोप लागते. पांढऱ्या वांग्याचे भरीत रात्रीच्या जेवणात घेतल्यास गाढ झोप लागते. सर ही तर माहिती उपयुक्तच आहे, पण आजचा जो आपला विषय आहे सर मुळात पीसीओडी, तर हे गाठी का होतात? आता आपण मगाशी बघितलं तसं रजस्वला परिचर्या न पाळणं, म्हणजे ज्या वेळेला पाळी सुरू आहे त्यावेळेला खूप नाचणं, बागडणं, उड्या मारणं, मैथून कर्म करणं, त्याच्यानंतर खूप गोड पदार्थ खाणं, खूप तिखट खाणं, खूप जड पदार्थ खाणं, आईस्क्रीम सारखे पदार्थ खाणं, उभ्याने पाणी पिणं, त्याच्याबरोबर आंघोळ जी आहे ती करणं. स्वच्छता पाळायला पाहिजे पण आंघोळ नको असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. याचं कारण काय, कुठेही शरीरामध्ये जखम असताना जर आंघोळ केली गेली तर पस फॉर्मेशन तिथे होऊ शकतं. तर डोकं तर धुज नये आणि स्वच्छता पाळावी. आणि तुम्ही हे प्रयोग करून बघा जे सांगतोय ते, कारण त्याचा परिणाम जो आहे तो तपासल्याशिवाय किंवा तुम्हाला स्वतःला जाणवल्याशिवाय तुम्ही मान्य करणार नाही. तर हे पहिले करून बघा. कारण असं होतं की डिटॉक्सिफिकेशन शरीराचं सुरू असतं. स्पंजिंग केलं तर एक वेळ चालू शकेल गरम पाण्याने, पण ते सुद्धा वर्ज करून फक्त आपल्या गर्भाशयाच्या संबंधांची जी स्वच्छता आहे तेवढी पाळणं हे गरजेचं आहे. समजा एखादी स्त्री आहे आणि तिला पाळी सुरू आहे आणि तिच्या डोक्यामध्ये जर मोगऱ्याचा गजरा घातलेला असेल आणि दुसरी नॉर्मल स्त्री आहे त्याच वयाची आणि तिला पिरियड सुरू नसताना जर गजरा घातलेला असेल तर त्या दोघांच्या शरीरातनं विष बाहेर पडण्याचा वेग जो आहे तो जर बघितला तर त्या स्त्रीला जिला रजस्वला सुरू आहे, जी रजस्वला आहे, तिचा तो मोगराचा जो गजरा आहे तो 15 मिनिटांमध्ये तपकिरी पडून जातो आणि कोरपळतो. तर एवढं डिटॉक्सिफिकेशन शरीराचं सुरू असतं. अशा वेळी तुम्ही स्वतःचं अन्न स्वतः करून खाणं ही गोष्ट सुद्धा नाही व्हायला पाहिजे. आणि शिवाशिव नको ती ह्या हिशेबाने लक्षात घेतलेली होती. लोणची वगैरे जी आहे त्याच्यावरती तिची छाया जरी पडली तरी ते लोणची नाचतात असं लक्षात येतं. हे लक्षात घेऊन तुम्ही या विषयाकडे बघायला पाहिजे. तर हा जर भाग टाळला गेला तर पीसीओडी उत्पन्न होण्याची शक्यता कमी असते. जठराचं आरोग्य हे चांगलं राहायला पाहिजे, पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे, वेळेवरती जेवलं जायला पाहिजे, वेळेवरती झोपलं जायला पाहिजे, माफक व्यायाम व्हायला पाहिजे. हे जर होत असेल ना तर पीसीओडीचा त्रास होत नाही. आणि हे जेवढं तुम्ही करणार नाही तेवढं गर्भाशयाशी संबंधित आणि बीजग्रंथीशी संबंधित आजार उत्पन्न होतात. नक्कीच. म्हणजे सर बऱ्याच वेळेला काय होतं की हा आजार म्हटला ना की डायरेक्ट फक्त आपण गायनेकोलॉजिस्टकडे जातो आणि तात्काळ आपल्याला उपचार हवे असतात, पण आपली आधीची कामं काय आहेत, आपली दिनचर्या काय याच्यावर विचार केला जात नाही. सर सध्याच्या काळात फास्ट फूड जे आहे ते हा आजार वाढण्यास कारक आहेत का? खूप आहे. कारण काय होतं त्याचा आंबटपणा. आता आयुर्वेदाने पनीर, चीज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे सडलेलं अन्न आहे आयुर्वेदानुसार. आणि त्याच्यामध्ये प्रोटीनची व्हॅल्यू किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहे किंवा फॅट्स किती आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे आयुर्वेद बघत नाही. एखाद्या पदार्थाचा जो गुण आहे, गुरुवादी गुण आम्ही म्हणतो, तर ते शरीर गेल्यानंतर ॲसिमलाइज झाल्यानंतर उत्पन्न होणारा जो परिणाम आहे तो शरीर ते आयुर्वेद लक्षात घेत असतो. तर त्या चीजमध्ये, पनीरमध्ये किती प्रोटीन आहे आणि ते प्रोटीन शरीराच्या प्रोटीनशी जेव्हा ॲनालॉगस वाटतं आपल्याला त्यावेळी ती सडणारी गोष्ट आहे. तर शरीरात गेल्यानंतर त्या मांसाला ती कशी बिघडवेल ह्यासाठी तुम्ही प्रयोग करून बघा. त्वचा रोग असलेल्या लोकांनी तुम्ही रोज दही खाऊन बघा, पनीर खावा, शेंगदाणे खावा आणि तुमचा स्किन डिसीज लगेच वाढतो. 15 मिनिटात अंग खायला लागतात लक्षात येईल. आणि ह्याच लोकांनी नंतर मुगाचे डाळीचं कढण, गाईचं तूप, त्याच्यानंतर गव्हाचा फुलका असं सात्विक अन्न घेऊन बघा तुमच्या शरीरामध्ये आणि मीठ बंद करून बघा तर तुमचा त्वचा रोग लगेच कमी झालेला लक्षात येतो. आपल्याला कसं झालेलं आहे, केळ खाल्लं की आपल्याला कफ होतो आणि सर्दी होते. तर इथं लगेच काय म्हटलं जातं, केळाची ॲलर्जी झाली आहे किंवा काय केळामुळे इन्फेक्शन झालेलं आहे. पण केळ हे गोड आहे, शरीरातला कफ गोड आहे आणि त्यामुळे मधुरा आणि मधुराची वाढ झाली आणि कफ वृद्धी होऊन सर्दी झाली. हे मानालाच कोणी तयार झालेलं नाहीये. तर आयुर्वेदाने जेवढा आहारशास्त्राचा विचार केलेला आहे एवढा इतर कोणी केलेला नाहीये. त्यामुळे ते अन्न जे आहे ते तुम्ही जवळच्या वैद्याकडनं तपासून घ्या तुमचं आणि त्या पद्धतीने तुम्ही खायला लागा की तुमचा पीसीओडीचा त्रास नक्की कमी होऊ शकतो. नक्कीच. भारतीय संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला आपल्याला पथ्य पाणी आणि रीतीभाती सांगितल्या जातात. त्याचा नक्की अर्थ काय तो समजून घेण्याची गरज आहे. आपल्याला अशोक यांचा फोन आलेला आहे. नमस्कार अशोकजी, अकोल्याहून बोलतायत. हॅलो. हा सर. मॅडम माझा एक प्रश्न होता. सर मॅडम माझ्या मिसेसला कसं आहे, पाळीच्या अगोदर 2-3 दिवस पोट अगोदर दुखते आणि नंतर 2-3 दिवस पोट दुखते मॅडम. तर डॉक्टरांना आम्ही दाखवलं होतं पण ते म्हणले बा गर्भपिशवीमध्ये गाठ आहे. तर ते गाठ म्हणले पहिले आपण औषध गोळ्याने पाहू जिरून जिरते का. त्यांनी काही उपयोग झाला नाही. तर नंतर त्यांनी ते गर्भपिशवी धुवून काढली. तर आता नंतर म्हणले बा की ते आता दुखणार नाही पोट, परंतु तरी सुद्धा ते पोट दुखते आता 1-1.5 महिना झाला. तर काय प्रॉब्लेम असू शकते? अजून काय विचारायचं? तिचं वय किती आहे? वय 40 वर्ष आहे. बरं बरं, ठीक आहे, काय हरकत नाही आहे. धन्यवाद अशोकजी.
काय सर सांगा. कसं आहे, आता पोट दुखताना, पाळीच्या वेळेला पोट दुखणं ही तक्रार बऱ्याच स्त्रियांना असते किंवा मुलींना असते. तर त्यासाठी पहिल्यांदा ती परिचर्या जी आतापर्यंत आपण इतक्या वेळा जे सांगितलेली ती पाळायला पाहिजे. विश्रांती घेणं, घोंगड्यावरती किंवा चटेवरती झोपणं वगैरे या पद्धतीची. खाणं आहे ते कोरडं असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस स्वच्छता पाळायची, पण आंघोळ करायची नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आता पोट दुखतं याचं कारण जे आहे ते गर्भाशयाशी संबंधित ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप जर झालेला असेल तर शूलम नास्ती विना वातात या पद्धतीने ते पोट दुखत असतं. तर तुमच्या पत्नीला तुम्ही पाळीच्या आधी 10 दिवस दशमूलारिष्ट नावाचं जे औषध आहे ते 4-4 चमचे 2 वेळेला पाण्यावरती द्यायला लगेच सुरुवात करा. आणि त्याच्याबरोबर काटेसावरीची पावडर मिळते, शालमली म्हणून वनस्पती आहे काटेसावर, ती 1 चमचा घ्यायची. त्याच्यामध्ये जिरे जे असतात, घरचे जिरे, मिरे नव्हे जिरे, ते 1 चमचा कुटून घालायचे. आणि खडी साखरेबरोबर ते 4 दिवस सकाळी संध्याकाळी फक्त हे औषध घ्या. म्हणजे तिचं पोट दुखणं जे पाळीच्या संबंधाने आहे ते कमी होऊन जाईल. आता राहिला जो भाग आहे तो फायब्रॉइडचा आकार किती आहे आणि तो कुठं आहे, गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला आहे का, मायोमेट्रीमध्ये आहे, कुठं आहे हे सांगितलेलं नाही आहे. पण तो कुठेही जरी असला ना तरी कपालभाती नावाचा प्राणायाम जो आहे तो सकाळी संध्याकाळी 20-20 मिनिटं हळूहळू वाढवत तुम्ही करायला सुरुवात करा. आणि कांचनार गुगुळ नावाचं औषध जेवणाच्या नंतर घ्यायला सुरुवात करा. तर तुमचे हे सगळे त्रास तुमच्या पत्नीचे कमी होतील. आणि ह्या पद्धतीची तक्रार इतर ज्या स्त्रियांना किंवा मुलींना आहे त्यांनी हेच औषध वापरावं. नक्कीच. पीसीओडीचा त्रास ज्यांना असेल त्यांनी कुठले आयुर्वेदिक उपचार करावे, खास त्यांच्यासाठी डॉक्टरांनी आपल्याकडे औषधी वनस्पती आणलेल्या आहेत. या औषधी वनस्पती नक्की कुठल्या आहेत, काय आहेत, डॉक्टरांचा पत्ता घेण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असतात. म्हणूनच आपण ब्रेक नंतर घेतो हा, कारण की तुम्हाला फोनने तो फोटो काढता येईल किंवा तुमचा वही पेन हे नेहमीच तयार करून ठेवता येईल. बघूया डॉक्टरांचा पत्ता काय आहे तो. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, 1ला मजला, 1369, सदाशिवपेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहे 020. हा पुण्याचा कोड क्रमांक आहे. आणि लँडलाईन नंबर 24430259. मोबाईल नंबर आहेत 9595810727 किंवा 8087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. आपला ॲड्रेस तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा लिहून घेतला असेल आणि मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घेतला असेल. जर राहिला असेल तरी आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत. कृपया याची नोंद घ्यावी. आपले टिप्सही आपण खास तुमच्यासाठी दाखवत असतो जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा माहिती मिळेल. बघूया आजची टिप्स काय आहेत. संध्याकाळी भाजके अन्न खाल्ल्यास, जसे उपीट, थालीपीठ, दलिया इत्यादी, आणि चटई, घोंगडे यावर झोपल्यास अतिनिद्रा कमी होते. साळीच्या लाया, गाईचे तूप आणि रोज पिंपळाचे पान खाणे यासह कांदा, लसूण, तोंडले व गवार बंद करून साधा घरचा आहार घेतल्यास बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढते. कार्यक्रम सुरू राहणारच आहे, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. रुपाली बोलतायत आपल्याशी कांदिवलीहून. हॅलो रुपालीजी. हॅलो, बोला. हॅलो, बोला बोला. मॅडम, ऍक्च्युली माझ्या आई आहेत, म्हणजे सासूबाई. तर त्यांचं वय आता 45-46च्या आसपास आहे. तर त्यांच्या मासिक पाळीचा अजून प्रॉब्लेम होतो की ती एक तर वेळेवर येत नाही, आणि आली ना की म्हणजे महिना म्हणजे सतत 6-6 महिनेही त्यांच्या अंगावरून चालूच असतं. त्यांचं मुलं बनवण्याचं ऑपरेशन झालंय का? नाही. तब्येत स्थूल आहे का कृश आहे, बारीक आहे? नाही, मीडियम आहेत. बर. आणि मांसाहार करतात का त्या? हो. बर. अच्छा. आणि मुलं किती झालेत एकूण त्यांना? 3. बर. अर्धवट बाळणपण झालेत? नाही, असं नाही काय झालंय. ठीक आहे. इतर मधुमेह किंवा मूळव्याधीचा वगैरे काही त्रास आहे? नाही. ठीक आहे, काय हरकत नाहीये. उत्तर देऊया आपण. धन्यवाद रुपालीजी. थँक्यू. काय सांगा. आता कसं आहे, वय हे 45 असल्या कारणाने हळूहळू पित्ताच्या काळातून वाताच्या काळाकडे ते चाललेलं आहे. आणि पाळी जाण्याची जे वय असतं तेही आता त्यांचं यायला लागलेलं आहे. तर ह्या वेळेला बीजग्रंथींच्यावरती होणारा परिणाम जो आहे तो म्हातारपणाकडे झुकण्याच्या हिशोबाने जो आहे तो लक्षात घ्यायला लागतो. तर त्यांना च्यवनप्राशसारखं रसायन औषध सकाळच्या वेळेला घेतलं जायला पाहिजे.
ही अनियमितपणा जो विषम गुण जो आहे तो वाताचा म्हणून सांगितलेला आहे. तर संपूर्ण अंगाला तिळाचं किंवा नारायण तेल जे आहे ते लावावं आणि जवळच्या वैद्यांच्याकडनं त्यांनी बस्तीचा कोर्स करून घ्यावा. दशमूळ काढा आणि धानवंतर तेल अशा दोघांचे बस्ती त्यांनी व्यत्यासात जर घेतले, एक आज एक उद्या, अशा पद्धतीने अंगाला तेल लावून शेकून, तर त्यांचा हा त्रास आत्ताचा जो आहे तो उत्तम पद्धतीने कमी येईल. दुसरी गोष्ट म्हणजे मगाशी सांगितलं तसं वेळेवरती जेवण, वेळेवरती झोप ह्या गोष्टी सुद्धा व्हायला पाहिजेत. आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड इतर जर कोणते आजार असतील त्यांच्या पचनाशी संबंधित तर तेही काढले झाले पाहिजे. तर त्यांचा पिरियड जो आहे तो नॉर्मल यायला सुरुवात होईल. नक्कीच. आपल्याला डॉक्टर सांगतच असतात की नक्कीच मासिक पाळीत तुमची कशी दिनचर्या असली पाहिजे. या गोष्टी ज्या प्रथा आहेत त्या प्रथा म्हणण्यापेक्षा त्याच्या मागे एक शास्त्र आहे, ते जाणण्याची गरज आहे. याशिवाय ज्यांना हा त्रास असेल त्यांनी कुठले उपचार करावे यासाठी आपल्याकडे औषधी वनस्पती आणलेल्या आहेत, त्या बघूया काय आहेत ते. तर ही समोर जी वनस्पती आता आपल्याला दिसते ही एरंड म्हणून वनस्पती आहे आणि एरंड्याचं मूळ जे आहे ते इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि या वनस्पतीचं मूळच जास्त उपयोगी आहे. चॉकलेसिस नावाचा एक प्रकार असतो किंवा सुडोसिस नावाचा एक प्रकार असतो. एंडोमेट्रियम म्हणजे आतला गर्भाशयातलं जे अस्तर आहे ते बाहेरच्या बाजूला जर वाढलं बीजग्रंथीच्या बाजूला तर हा आजार उत्पन्न होतो आणि त्यात तपकिरी रंगाचा असा रक्तस्राव सुद्धा असतो. ऑपरेशन करताना जिथं कट झाले, गुण झाले त्या ठिकाणी सुद्धा हा आजार उत्पन्न होण्याची शक्यता असते. आणि लिम्फॅटिक ड्रेनमधनं किंवा सिरांच्यामधनं सुद्धा हा आजार गर्भाशयाच्या बीजग्रंथींच्या मध्ये येऊ शकतो. तर त्यासाठी ह्या वनस्पतीचं मूळ जे आहे ते काड्याच्या स्वरूपात पोटामध्ये घेणं आणि ह्याचे बस्ती करणं आणि उत्तरबस्ती करणं हे अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडतं. ह्याच्याबरोबर दुर्वांचा रस जो आहे तो सकाळी आणि संध्याकाळी असा 2 वेळा घेणं हे सुद्धा इष्ट असतं. ह्याचे इथं आणखी काही ज्या वनस्पती आणल्या त्याही आपण बघूया. ही दुसरी जी वनस्पती ही शतावरी नावाची वनस्पती आहे आणि या शतावरीचं मूळ जे आहे त्याचं चूर्ण करावं किंवा त्याचा रस घ्यावा. त्यावरती शंख भस्म आणि गुळवेलीचं सत्व असं जर जेवणाच्या सुरुवातीला पीसीओडी असलेल्या स्त्रियांनी जर घेतलं तर पीसीओडीचे वेगवेगळे प्रकार असतात. आता मी सांगितले तसं तो सुडोसिस जसा आहे, चॉकलेसिस तसा वेगवेगळ्या आवरणातून आणि अस्तरातून बीजग्रंथीच्या तयार होणारे जे सगळे आजार आहेत पीसीओडीच्या संबंधांचे त्या सगळ्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. तर शतावरी चूर्ण साधारण 1 चमचा, शंखभस्म जे आहे ते साधारण 500 मिलीग्रॅम आणि त्याच्याबरोबरीनं गुळवेल सत्व जे आहे ते 1 ग्रॅम. याचे डिवायडेड डोस करायचे 2 आणि ते सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी असं 21 दिवस घेतलं तर हा आजार खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. ह्याच्याबरोबर इतरही काही वनस्पती आहेत त्याही बघणं गरजेचं आहे. डॉक्टर आपल्याला ह्या वनस्पती दाखवतात पण आपण आपल्या आरोग्य वहीत नोंद वहीत याची नोंद करून घ्या. खूप फायदेशीर आहे, म्हणजे आपण आपल्या जवळच्या वैद्याकडे जाऊन हे विचारू शकतात. बघूया अजून काय वनस्पती येते. ही जी वनस्पती आता दिसते आपल्या समोर ही अशोक नावाची वनस्पती आहे आणि त्याच्या मागे ही दुसरी जी वनस्पती ही बोराचं झाड तुम्हाला सगळ्यांना माहित असेल खेडेगावातल्या लोकांना, तर ते इथं दाखवलेलं आहे. तर हे अशोक जो आहे हा खरा अशोक आहे, सीतेचा अशोक म्हणतात तो हा आहे. दुसरा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अशोक असतो उंच वाढणारा, त्याचा उपयोग नाहीये. आता वसंत ऋतूमध्ये वसंत पंचमी आता झालेली आहे तर याला लाल रंगाची केशरीची फुलं येतात. तर ह्या वनस्पतीची साल जी आहे ती अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडते. तुरट रसाची ही साल आहे आणि थंड असते आणि याचा क्षीरपाक करून दुधामध्ये शिजून जर तो काढा घेतला गेला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही जेवणाच्या आधी तर गर्भाशयाशी संबंधित आणि स्तन्याशयाशी संबंधित अनेक आजार जे आहेत ते यांनी नष्ट होतात. पोट दुखणं, पाळीच्या वेळेला उलट्या होणं, ताप आल्यासारखं वाटणं, चिडचिड फार होणं, गाठी पडणं, त्याला दुर्गंध खूप असणं, अति अंगारती जाणं, फार कमी अंगारती जाणं, या सगळ्या पद्धतीच्या आजारासाठी ही वनस्पती जी आहे ती वापरायची आणि त्याच्याबरोबर इतर जी औषधं आहेत ती अल्प प्रमाणात बदल करून वापरायला लागतात. या बोराचा उपयोग काय आहे ते आता इथं सांगणं खूप गरजेचं आहे. या बोराची पानं आणि बेलाची पानं ही एकत्रित कुटून जर त्याचा रोज पोटावरती लेप केला गेला किंवा पत्रपोटेली स्वेद नावाचा एक शेक केला गेला तर गर्भाशयाच्या वरती जे वेगवेगळ्या पद्धतीची ॲडिजन्स येतात ती खूप उत्तम पद्धतीने सुटतात आणि बीजग्रंथीतल्या गाठी ज्या आहेत त्या विरघळायला सुरुवात होते. कोणत्याही शेकात एस्पेशली पत्रपोटेली स्वेद आणि षष्टिक पिंड स्वेद याचा उपयोग आयुर्वेदाने असा करून घेतलेला आहे की शरीरातले लायपोमा, फायब्रोमा, न्यूरोफायब्रोमा हे जे प्रकार आहेत गाठीचे ते सगळे कमी येतात. तर बीजग्रंथीतल्या गाठी कमी करण्यासाठी हे खचितच उपयोगी पडणारं औषध आहे. तर म्हणून हे आता आपण तुम्हाला दाखवलं. ह्याच्याबरोबर आणखीन एक महत्वाची वनस्पती इथं बघणं खूप इष्ट आहे. खूप आपल्याला वनस्पती दाखवतात सर, याच्या मागे कारण हेच की आयुर्वेद हे असं ज्ञान आहे किंवा असं शास्त्र आहे ज्याच्यामध्ये पुष्कळ ज्ञान आहे. आपल्या आजूबाजूला या इतक्या वनस्पती असतात पण आपल्याला त्याचं महत्वच माहित नसतं. बघूया अजून दुसऱ्या काय वनस्पती आहेत त्या. ही दुसरी जी वनस्पती दिसतीये ही कोरांटी नावाची वनस्पती आहे. याच्यात निळा, पिवळा आणि पांढरा असे 3 प्रकार आहेत. तर पिवळ्याचा खूप चांगला उपयोग होतो. सहचर असं याला संस्कृतमध्ये म्हणतात आणि याचं मूळ अतिशय उत्कृष्ट असं गर्भाशयाच्या आजारासाठी आणि बीजग्रंथीच्या आजारासाठी उपयोगी पडतं.
सहचरादी तेल म्हणून एक तेल आहे, ते पोटामध्ये घेणं आणि बस्तीसाठी वापरणं, उत्तर बस्तीसाठी वापरणं, गर्भाशयामध्ये याची पिचकारी देणं असा प्रकार सुद्धा करता येतो. आणि त्यांनी गर्भाशयाच्या अस्त्राशी संबंधित विकार, गर्भाशयाच्या मुखाशी संबंधित असलेले विकार, बीजग्रंथीशी संबंधित असलेले विकार हे उत्कृष्ट पद्धतीने कमी करता येतात. ही दुसरी वनस्पती त्याच्या मागे जी आहे ही बघणं आता गरजेचं आहे. ही चिंच किंवा चिंचेचा पाला अशी ही वनस्पती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असलेली आहे. आता या चिंचेची पानं नुसती खाल्ली तर भूक कमी होते. भस्मक रोग जो आहे त्यासाठी त्यामुळे आयुर्वेदाने वापरलेली आहे. पण चिंचेची पानं आणि रुईची पानं ही एकत्र करून त्याचा जर पत्रपोटली स्वेद केला गेला मोहरीच्या तेलाच्या बरोबरीने, पोट जर शेकलं गेलं तर अनियमितपणा जो आहे पाळीचा तो उत्कृष्ट पद्धतीने कमी येतो. वाढलेलं पोट आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बीजग्रंथीशी संबंधित काही घटना आहेत, थायरॉइडशी संबंधित काही घटना झालेल्या आहेत म्हणून बीजग्रंथीत गाठी आलेल्या आहेत. तर अशा वेळेला ह्या वनस्पतींचा आत्ता सांगितलं त्या पद्धतीने वापर करणं हे खूप इष्ट ठरतं. नक्कीच. पीसीओडीचा या आजाराचा बाकी आजारांशी संबंध आहे का या प्रश्नाचं आपल्याला उत्तरही घ्यायचंय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. सुप्रिया बोलतायत आपल्याशी पुण्याहून. हॅलो, नमस्कार सुप्रियाजी. हॅलो. हा बोला सर. हॅलो, बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सुप्रिया जाधव बोलते पुण्याहून. आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा म्हणजे तो आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येईल. मला काही दिवसांपूर्वी पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, तो आता औषध गोळ्यामुळे कमी झालाय. हॅलो. हॅलो मॅडम. बोला बोला बोला, आपला प्रश्न ऐकू येतोय. मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता, तो औषध गोळ्यामुळे कमी झालाय. आता मला गर्भधारणा झाली होती मागच्या महिन्यामध्ये. मग त्यानंतर माझा आता 2-3 दिवसापूर्वी माझा गर्भ खाली झाला. डॉक्टरनी काही कारण सांगितलं नाही. तुम्ही सांगू शकता का, एवढंच विचारायचं होतं. बरं. आता वय किती आहे आपलं? माझं वय आता 20 आहे. धन्यवाद सुप्रियाजी. काय सांग आणि मला त्यावरती काही उपचारही असतील तर सांगू शकता का? धन्यवाद. सांगतो. वय लहान आहे तिचं तसं त्या मानाने, आणि तब्येत जर कृश असेल, रक्ताल्पता असेल तर तरी सुद्धा हा त्रास होऊ शकतो. आधी पीसीओडी आहे म्हणजे तिचं खाणं पिणं वागणं आणि इतर आजार असण्याची शक्यता जास्ती आहे. तर अशा परिस्थितीत काय होतं, उत्पन्न होणारं स्त्रीबीज जर सक्षम नसेल आणि पुरुषांच्या मध्ये शुक्रजंतूंच्या मध्ये काही जर विकृती असेल तर उत्पन्न झालेल्या गर्भामध्ये काहीतरी कंजनायटल अॅनोमली असण्याची शक्यता असते आणि मग ते फॉरेन बॉडीसारखं ऍक्ट होतं, डिस्कार्ड करतं शरीर ते, आणि त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. तर रक्तामध्ये काही दोष असतात, टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह आहे का नाही ते हे बघणंही त्यांचं गरजेचं आहे. घरी कुत्री मांजरी लोक पाळतात, त्याचा परिणाम अशा पद्धतीचा येतो. किंवा आधी टीबी वगैरेचं इन्फेक्शन झालेलं असतं, नागिण झालेली असते, गोवर कांजिण्याची विष शरीरात असतात आणि त्याचा परिणाम म्हणून जो शरीराच्या रक्तातला जो परिणाम आहे किंवा रक्तातले कृमी आयुर्वेदाने जे धरलेले आहेत ते सुद्धा याचं कारण असू शकतं. दुःखात चांगला सुखाचा भाग एवढाच की पीसीओडी कमी झाला आणि त्यांना कन्सेप्शन झालेलं आहे. तर आता नवरा बायको दोघांनी पंचकर्म जवळच्या वैद्याकडे जाऊन करून घ्यावं. दोघांची शरीर खूप चांगल्या पद्धतीने तयार करावीत आणि नंतर चान्स घ्यावा, म्हणजे मग त्यांना दिवस चांगल्या पद्धतीने राहील आणि चांगलं बाळ त्यांना उत्पन्न होऊ शकतं. कारण ऋतुक्षेत्र अंबुबीज म्हणजे कसं आहे, आपण एखादी वनस्पती किंवा जोंधळा लावायचा म्हटलाय किंवा धान्य कोणतंही घ्यायचं असं म्हटलं तर पहिल्यांदा जमीन चांगली लागते, मग बीज चांगलं लागतं, त्याच्याबरोबर पाणी व्यवस्थित जायला पाहिजे आणि योग्य ऋतूत ते लावलं जायला पाहिजे. तर असं जर झालं तर बाळ जे आहे ते उत्तम पद्धतीने उत्पन्न होऊ शकतं. आणि बऱ्याच लोकांना याची कल्पना नसते की बीजसंस्कार नावाची गोष्ट असते, नंतर गर्भसंस्कार करता येतात आणि अतिशय सक्षम, सुदृढ आणि बुद्धिमान अशी मुलं त्यातनं जन्माला येऊ शकतात, मुलं आणि मुली दोन्ही. नक्कीच. अगदी सर महत्त्वाचं तुम्ही सांगताय. सर, हा आजार अनुवंशिकही असू शकतो का? बीज ग्रंथीमध्ये गाठी होणं हा काही त्याचे प्रकार जे आहेत ते अनुवंशिकता जी आहे ती आढळून येते. पण ती अनुवंशिकता कशी, बीज दोषामुळं किंवा जीन्समध्ये किंवा क्रोमोझोममुळे काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नाही आहे. आई चुकीची वागतीये, आजी चुकीची वागलेली आहे आणि त्यामुळे नात चुकीची वागतीये, अशा पद्धतीने आलं तर ते अनुवंशिकता जी आहे ना ती याच्यामध्ये जास्त करून दिसते. तर गर्भाशयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तुम्ही एक लक्षात घ्या, मल विसर्जन करताना जसा व्यवस्थित सुखाने होतो, मूत्र विसर्जन करताना जसं सुखाने होतं तसं स्त्रियांना पाळी यायला पाहिजे. थोडासा सुद्धा श्वेतप्रदेश किंवा पांढरा अंगार जायला नाही पाहिजे, थोडं सुद्धा पोट दुखायला नाही पाहिजे. हा निसर्ग आहे. पण हे का असं होतं तर आपण त्या सिस्टीमशी संबंधित ज्या खाणं पिणं वागण्याचे नियम आहेत ते पाळत नाही. म्हशीला, गाईला वगैरे इतर प्राण्यांना कुठं पाळीचे हे त्रास होतात का, तर त्याचं खाणं नॅचरल राहतं आणि त्यामुळे हा परिणाम जो आहे तो उत्तम पद्धतीने कव्हर केला जातो. झोप, मलमूत्र विसर्जनाच्या वेळी हे प्राणी पटकन
प्रगट करून टाकतात. तर असं माणसाने शिकायला पाहिजे. काही गोष्टी प्राण्यांच्या पासून सुद्धा शिकता शिकता येतात. येतात. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की औषधाने आरोग्य विकत घेता येत नाही. चांगलं राहण्यासाठी खाणं पिणं वागणं हेच चांगलं लागतं. आजार बरा होण्यासाठी वैद्य, डॉक्टर, होमिओपॅथ असतात. नक्कीच. म्हणजे थोडक्यात आपणही निसर्गाचा भाग आहे हे आपण विसरलोय, त्यामुळे आपल्याला निसर्ग नियम पाळणं हे खरंच खूपच गरजेचं आहे औषधांपेक्षाही. आपल्याला रुपाली यांचा फोन आलेला आहे उस्मानाबाद इथून. नमस्कार रुपालीजी. हॅलो. हो. बोला. हॅलो. हॅलो. बोला बोला. हा मॅडम, मी रुपाली पाटील बोलते उस्मानाबादवरनं. हा, माझे पिरियड्स अनरेग्युलर आहे. 6 वर्ष झाले लग्नाला. पण 2-2 मी जर गोळ्या घेतल्या नाही तर मला 3-3 महिने पाळीच येत नाही. हा, मग दिवस त्याच्यामुळे राहत नाही. पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, डॉक्टरांनी सांगितलंय मला. बरं, थायरॉइडचा त्रास आहे का? हो, थायरॉइडची गोळी सुरू आहे मला. बरोबर बरोबर, ठीक आहे, काय हरकत नाही. तुमचं वय किती रुपालीजी? मी सोनोग्राफी वगैरे करते तेव्हा मॅडम म्हणतात की तुमचे बीजच तयार होत नाही. मग मी नेमकी काय करू? बरं, ठीक आहे, धन्यवाद. डॉक्टर, आपला विषय खूप मोठा आहे आणि आपण परत परत चर्चा करतोय. सर, मानसिक आजार किंवा म्हणूया आपण की मानसिक स्थैर्य नसणं याचाही आजाराशी संबंध असतो. खूप जवळ. आता जो प्रश्न आला होता त्याच्या अनुषंगाने उत्तर देणं खूप गरजेचं आहे. स्त्रियांचा मनोदय जो आहे तो खूप सावरून घेणं, सांभाळणं असं त्यांना करायला लागतं. भावना व्यवस्था पटकन येत असते. त्यामुळे मनाचा संबंध हा नेहमी रसधातूशी आणि म्हणून गर्भाशयाशी असतो. त्यामुळे स्त्रियांनी प्राणायाम करणं, ओंकार करणं, त्याच्याबरोबरती अनुलोम विलोम प्राणायाम करणं, उज्जाई प्राणायाम करणं, एस्पेशली थायरॉइडसाठी, शिरोधारा जी सांगितली ती करणं, सात्विक अन्न जे आहे ते पोटामध्ये घेणं, तिखट आंबट चिंबट जास्ती न घेणं, पंचकर्मातला बस्ती जो आहे तो करणं, हे जर केलं गेलं तर मनाशी संबंधित लक्षणं खूप कमी येतात. सारस्वतारिष्ट नावाचं औषध रात्री झोपताना घ्यायला पाहिजे. आणि ह्या स्त्रियांना ज्यांना मानसिकता बिघडलेली आहे आणि मोठ्या मोठ्या आजारांचा परिणाम गर्भाशयावरती आलेला आहे, अशा स्त्रियांनी पंचकर्म, स्नेहन स्वेदन सहित 5 कर्मांचा वापर जवळच्या वैद्यांच्याकडनं करून घ्यायला पाहिजे. आताच्या स्त्रीने जो प्रश्न विचारलेला होता उस्मानाबादच्या, त्यांनी हे जवळच्या वैद्याकडे जाऊन पंचकर्म करून घ्या, नवरा बायको दोघांनी. म्हणजे गोळ्या घेऊन तुम्ही जे आरोग्य मिळवायचा प्रयत्न करत आहे ते होणार नाहीये. थायरॉइडसाठी तुम्हाला उत्तम पद्धतीची औषध मिळतील. च्यवनप्राशसारखं रसायन औषध सकाळी तुम्ही घ्यायला सुरुवात करा, म्हणजे मुलं व्हायला काही अडचण येणार. सर, पंचकर्म आहे ज्याने आपण म्हणतो शरीर शुद्धी होते, यामध्ये सर काय फायदेशीर आहे? कसं आहे, पंचकर्मामध्ये जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते कशासाठी करायच्या आहेत, तर आपल्या शरीरामधले दोष खूप वाढलेले असतील तर त्याच्यासाठी आहे. डबक्यात पाणी साचलेलं आहे तर उन्हाने आणि वाऱ्याने ते आटून जाणार आहे. पण धरणातलं पाणी आटवायचं असेल तर तो बांधच फोडायला लागतो. तुमच्या शरीरात किती दोष वाढलेले आहेत त्याच्यानुसार ते दिलं जातं. तर कफासाठी कफ वाढलेला असेल तर वमन, पित्तासाठी विरेचन किंवा रक्तमोक्षण, आणि वातासाठी केलं जातं ते म्हणजे बस्ती उपचार केला जातो. तुम्ही असं लक्षात घ्या की गर्भाशयाशी संबंधित कोणताही आजार जो आहे ना तो वातामुळेच होतो. नाही वाता दुर्तयोनी वनितानाम संप्रदूषते असं सूत्रच आहे. त्यामुळे बस्तीचा नक्की आणि खूप चांगला उपयोग करून घेता येत असतो. त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या आणि मग त्यातनं उत्पन्न होणारे जे आरोग्याचे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल. खाणं पिणं, वागण्याच्या संबंधाने आणि त्वचेवरती येणारा ग्लो, गर्भाशयाचं काम व्यवस्थित होणं, ह्या पद्धतीने तुम्हाला त्याचा परिणाम झालेला दिसून येईल. सर, अगदी पहिला प्रश्न की असा पाळी सुरू होताना नक्की काय बदल होत असतो? कसं होतं, पाळी सुरू होणं याची ही जी प्रक्रिया आहे ती रसधातूच्या संबंधाने आहे आणि गर्भाशयामध्ये रज जे आहे त्याची अभिव्यक्ती त्यावेळेला होत असते. बीजग्रंथींचं काम सुरू होतं. मनोदेश जो आहे तो बदलायला लागतो. स्त्रियांच्या शरीरांच्यामध्ये वेगवेगळे बदल व्हायला लागतात. तर हे सगळं होत असताना आपल्या शरीरातले 7 धातू जे आहेत ते परिपुष्ट झालेल्याचं ते द्योतक असतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो गर्भाशयावरती आणि बीजग्रंथींच्यावरती येतो. आपानाचं एक वेगळं रज प्रवृत्ती उत्पन्न करण्याचं काम त्यावेळेला व्यक्त होतं आणि ती स्त्री जी आहे ती आता पूर्णतः सक्षम आहे शरीरामध्ये गर्भधारण करण्यासाठी. त्याचं ते इंडिकेशन असतं. सर, पीसीओडी म्हणजे वंध्यत्व असं बऱ्याच वेळेला त्याचं एक कारण सांगितलं जातं, त्याचा सर संबंध सांगा. कसं आहे, वंध्यत्वामध्ये पीसीओडी हे महत्वाचं कारण आहे. पण ते कारण असेल तर वंध्यत्व दूर करण्यासाठी खूप सोपं जातं इतर कारणांच्या पेक्षा. कारण आपण खाणं पिणं वागणं आपलं सुधारलं आणि त्या पद्धतीने डिसिप्लिन लाईफ जगायला सुरुवात केली तर पीसीओडीतून उत्पन्न होणारं वंध्यत्व हे निश्चित आणि निश्चित टाळता येत असतं. आणि फक्त स्त्रीकडेच त्याला लक्ष द्यायचं असं नाही, पुरुषांच्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांच्यात काही दोष असेल तर तोही काढला जायला पाहिजे. ही इंटरॅक्शन आहे. स्त्री बीजग्रंथींच्या मध्ये होणाऱ्या गाठीसाठी औषध देत असताना पुरुषांना सुद्धा आम्ही औषधं देतो, कारण ही इंटरॅक्शन आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो त्या स्त्रीवरती जास्ती चांगला येत असतो. ही गोष्ट इथं नमूद करणं गरजेचं आहे. सर, थोडा असा एक प्रश्न माझ्या मनात येतोय की बऱ्याच वेळेला काय होतं की खूप दिवसांपासूनचा हा आजार असतो, मग असं काही लिमिटेशन आहे का की पटकन हा उपचार घेतला तर चांगलंच आहे पण बऱ्याच दिवसांपासून जर हा त्रास असेल तर त्यालाही तुम्ही काय सांगाल? कसं आहे, आजार जितका जुना होतो ना तसा आयुर्वेदाची
शरीराच्या हिशोबाने त्याच्यात कृमींचा संबंध प्रादुर्भाव जास्त येतो. तर अशा लोकांना आम्ही कृमींची औषधं पहिले देतो, कृमीपतनाची. मगाशी सांगितलं तसं मलाशयामध्ये एखादा पदार्थ जो आहे तो बिघडल्यानंतर त्याचा परिणाम गर्भाशयावरती येऊ शकतो, मूत्राशयाचाही येऊ शकतो. तर आजार जुना झाला पीसीओडीचा की त्याच्यामध्ये पहिल्यांदा कृमींची ट्रीटमेंट करायची, रसायन ट्रीटमेंट करायची, म्हणजे तरुण पण टिकून ठेवण्याची ट्रीटमेंट करायची. मनोदोष जे आहे तो नॉर्मल करण्यासाठी शिरोधारा, शिरोबस्तीसारखा गोष्टीचा वापर करायचा. आणि मग पंचकर्मपूर्वक तुमची ट्रीटमेंट जर ती केली गेली तर किती आजार जुना असला तरी आपलं शरीर हे रिफॉर्म होत असतं. शिरे त्याचं शरीर असं म्हटलं जातं. त्यामुळे स्वभाव प्रमादाने आपोआप शरीर बदलायला लागतं आणि चांगले दिवस येऊ शकतात. सर, पूर्वीच्या काळी स्त्रियांना एवढे त्रास होत नव्हते, आजकाल हे खूप दिसत आहेत, म्हणजे त्या प्रमाण जर बघितलं तर. थोडक्यात सर, याच्या मागे दिनचर्या, ऋतुचर्या जे तुम्ही सांगतायत याचा संबंध आहे, मग ती कशी ठेवली पाहिजे? आता कसं आहे, सकाळी लवकर उठणं ही प्रक्रिया महत्वाची आहे. 3:30 ते 5:30च्या दरम्यान जर उठलं गेलं तर वाताच्या काळामध्ये आपापच मलमूत्र विसर्जनाचे वेग येतात. उठून उभं राहायला लागलं तरी मलमूत्र साफ होतं. आणि एकदा शौचालय साफ झालं की नंतर त्याचे जे कण आहेत पुरुषाचे ते ऊर्ध्वगामी होऊन नंतर जठराग्नी प्रदीप्त होतं आणि नंतर चांगली भूक लागते. मग अंगाला तेल लावायचं आणि नंतर व्यायाम करायला सांगितलेलं आहे. काहीतरी खायचं प्यायचं आणि व्यायाम करायचा हल्ली अशी एक फॅड आलेला आहे, तर ते अशी ते घातूक आहे आणि ते तसं वागायला नाही पाहिजे. अंगाला तेल लावून नंतर व्यायाम केला जायला पाहिजे. आणि तो व्यायाम झाल्यानंतर मग आंघोळ करायची, ती ऋतूनुसारच्या पाण्यानुसार करायची. अंगाला उठण्यासारखे पदार्थ लावले जायला पाहिजेत. नस्य करायला पाहिजे. गंडूळ धरण म्हणजे तोंडात गुळण्या धरायची औषधं असतात ती केली जायला पाहिजे. नाकात टाकलेल्या औषधाचा परिणाम हा गर्भाशयावरती येत असतो. अंजन डोळ्यामध्ये घालायला सांगितलेलं आहे, कारण ते मज्जेचा डोळा आहे आणि मज्जाधरा कला जी आहे ती आपल्या गृहिणीमध्ये किंवा ड्युओडेनममध्ये असते. तिथला अग्नी त्यांनी प्रज्वलित होतो. डोळ्याच्या आरोग्याचं चांगलं राहण्यासाठी तर त्याचा उपयोग होतो. तर ही दिनचर्या जवळच्या डॉक्टरांच्याकडनं, वैद्याकडनं शिकून घ्या तुम्ही. आणि त्या पद्धतीने ऋतुचर्या आणि रात्रीचर्या आहे त्याचाही वापर जर केला गेला तर कोणतेच आजार उत्पन्न होत नाहीत. पीसीओडी तर नक्की कमी होऊ शकतं. शौचाला लागले, लघवीला लागले तर स्त्रियांनी पटकन जाऊन ते मलाचं प्रवर्तन करायला पाहिजे. आणि लागलेलं नसताना मुद्दामून गाडीत जायचं आहे कुठेतरी म्हणून जाणं हे सुद्धा योग्य नाहीये. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या प्राण्यासारख्या नीट व्हायला पाहिजेत. सर, आपण हे या सगळ्या आजारांविषयी सांगतोच आहे, पण बाकी जे आजार आहेत जसं हृदयरोग आहे, मधुमेह आहेत, या आजारांमुळे सुद्धा बाकी आजार हे उद्भवू शकतात का? बरोबर आहे. कसं आहे, मधुमेह असेल, हृदरोग असेल किंवा आणखी कोणताही शरीरात आजीर्ण असेल तर ह्याचा परिणाम जो आहे तो आपल्या गर्भाशयावरती आणि बीजग्रंथींच्यावरती येतच असतो. कारण कसं आहे, आपल्या शरीरामध्ये बहुद्रव श्लेष्मा नावाची जी गोष्ट आहे ती त्या मधुमेहामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आणि त्याचा रसधातूवरती आणि गर्भाशयावरती परिणाम येत असतो. रक्तदाबासारखा जो भाग आहे त्याच्यामध्ये पित्त वाढणं, वात वाढणं याचा परिणाम आहे तो गर्भाशयावरती येत असतो. स्त्रियांच्या बाबतीत ह्याचा विचार करणं हे खूप क्रमप्राप्त आहे आणि ते करायलाच पाहिजे. पण हे करत असताना लहानपणापासून झालेले गोवर कांजिण्यासारखे आजार हे सुद्धा वंध्यत्वाला कारणीभूत होऊ शकतात किंवा बीजग्रंथीतल्या गाठींना कारणीभूत होऊ शकत असतात. तर केस हिस्ट्री खूप महत्वाची असते आणि वैद्य त्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारतो आणि खूप प्रश्न विचारून नंतर त्याची औषध दिली जातात आणि मग ती लागू पडतात. नक्कीच. आपला जो आजचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अनुसरूनच आपला आजचा आरोग्य सल्ला आहे. तो पटकन आपण आरोग्य सल्ला काय आहे तो बघूया. तज्ज्ञांच्या सल्ल्याने कपालभाती प्राणायाम 5 मिनिटांपासून सुरू करून हळूहळू वाढवत 20 मिनिटांपर्यंत केल्यास पीसीओडी कमी होते. मासिक पाळीच्या वेळी भाकरी, मुगाचे वरण, बिन मसाल्याची फळभाजी आणि साळीच्या लाह्यांचा चिवडा खाऊन घोंगड्यावरती झोपल्यास पाळीच्या वेळची पोटदुखी, गाठी पडणे, अंगावर जास्त जाणे इत्यादी तक्रारी थांबतात. मासिक पाळीच्या अवस्थेत स्नान, व्यायाम, योगासने व प्राणायाम करू नये, पण स्वच्छता पाळावी. जेवणाची वेळ नक्की करून मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त व कषाय या 6 रसांचा आहारात समावेश केल्यास मासिक पाळीच्या सर्व तक्रारी कमी होतात. डॉक्टरांचा पत्ताही तुम्हा सगळ्यांना परत लिहून घ्यायचा असेल तर त्यावेळी आपण आपल्या वही पेन घ्या आणि पटकन लिहून घ्या. याशिवाय आपण आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या, जेणेकरून तो पत्ता तुमच्याकडे सदैव सेव्ह राहील. श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369, सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहे 020 हा पुण्याचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर 24430262 आणि मोबाईल नंबर आहेत 9595810727 किंवा 8087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com.
आजचा कार्यक्रम आहे त्याचं पुनः प्रक्षेपण होणार आहे आणि त्यामुळे ते कधी आहे तेही तुम्ही बघून घ्या. हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण आहे शनिवारी 20 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:30 वाजता आणि मंगळवारी 1 मार्चला सकाळी 9 वाजता. आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला जाणून घ्यायचं. याशिवाय जे आपल्या डॉक्टर आहेत त्यांना ज्या आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी आमचा पत्ता बघावा. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे हॅलो डॉक्टर DDK Mumbai@gmail.com. फेसबुक आहे facebook.com/ddsahyadri.in. youtube.com/user/ddsahyadri. इथेही तुम्ही आमचे कार्यक्रम बघू शकता. सर, कार्यक्रमाचा विषय खूप मोठा आहे आणि आपल्याला प्रत्येक प्रश्न हा कव्हर करायचा असतो जेणेकरून लोकांच्या मनातले प्रश्न दूर होतील. सर, आपण थोडक्यात हे सांगतोय रजोनिवृत्ती वगैरे, पण जेव्हा मासिक पाळी बंद होते त्यानंतर काय होतं? कसं होतं, मासिक पाळी कमी झाली, बंद झाली की काय लागतं, गर्भाशयाचा पुरवठा जो आहे तो कमी व्हायला लागतो, तसा बीजग्रंथींचाही कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे बीजग्रंथी जे आहे त्या हळूहळू सुकायला लागतात आणि गर्भाशयाच्या आतलं अस्तरी सुकायला लागतं आणि घरचा वृद्ध माणूस जसा राहत असतो ना तशा पद्धतीने शरीरामध्ये राहत असतं. पण त्याचंही काही विविक्षित काम आहे. आधुनिक शास्त्राच्या लोकांना अजून ते कल्पना नाही. तो अवयव काढला की मग वाताचा प्रकोप होतो, विचारनंच ती गोष्ट समजते आणि त्याच्यासाठी गर्भाशय पटापट काढून टाकण्याची प्रक्रिया जी होते ती शक्यतो होऊ नये आणि ते न टाळता ते गर्भाशय काढायला नाही हवं ह्या हिशोबाने जी काही वागणूक आहे ती लगेच पहिल्यापासून सुरू करायला पाहिजे. त्याच्याबरोबर रसायन चिकित्सा करणं, अंगाला तेल लावणं आणि तेलाचे बस्ती घेणं हे जर केलं गेलं तर गर्भाशयाशी संबंधित कोणताही आजार हा मासिक रजस्राव थांबल्यानंतर सुद्धा उत्पन्न होत नाही. अच्छा, म्हणजे तत्काळ आपल्याला उपचार हवे असतात पण आपण आपल्या ज्या आरोग्याच्या सवयी आहेत त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आजचा जो विषय आहे तिथे आपण व्यवस्थित तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. जाता जाता एवढंच आठवतंय की मी सांभाळतोय ना माझ्यातला मी, मग तू का सांभाळत नाहीस तुझ्यातला मी. हे थोडक्यात एका घरातल्या स्त्रीसाठी उद्देशून आहे. खरंच घरातली स्त्री ही प्रत्येकासाठी झटत असते पण ती स्वतःचा मीपणा असू दे किंवा स्वतःचं आरोग्य असू दे हे जपत नाही, दुर्लक्ष करते. आपल्या सगळ्यांचं काम हेच आहे की घरातल्या प्रत्येक सदस्याने तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणं हे खूप गरजेचं आहे आणि महिला वर्गाने खास त्यांच्यासाठी आरोग्य, व्यायाम, ध्यानधारणा या जर तुम्ही सूत्रींचा अवलंब केला तर तुमचं आरोग्य नेहमीच अबाधित राहील. याशिवाय तुमच्या मदतीला आमचे आयुर्वेदिक डॉक्टर नेहमीच असणार आहेत. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या सगळ्यांसाठी एवढा छान प्रश्न जो आपला विषय आहे त्या विषयावर एवढे छान समजावून सांगितलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे, हॅलो डॉक्टरतर्फे आणि आमच्या समस्त प्रेक्षकांतर्फे मी तुमच्या